जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काही वेळापूर्वीच प्रस्थान ठेवलं। या पालखीसोबत 330 दिंड्या आहेत। श्री संत तुकाराम महाराजांचा हा 330वा पालखी सोहळा आहे। तब्बल 20 दिवसांचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला 26 जुलैला विसावणार आहे। दर 3 वर्षांनी येणाऱ्या मराठी अधिक महिन्यामुळे यंदा पालखी सोहळा साधारण 20 दिवस उशिराने होणार आहे। तुकोबांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम असणार आहे ते देहूमधील इनामदार वाड्यात। उद्या इनामदार वाड्यात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा होईल। त्यानंतर सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योग नगरीतील आकुर्डीकडे पालखी मार्गस्थ होईल। तुकोबांची पालखी मंदिराच्या बाहेर पडलेली आहे। तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। आपण बघू शकतो की टाळ मृदुंगाचा गजर आहे। पालखी आता मंदिराच्या उजव्या बाजूच्या दिशेने बाहेर मार्गस्थ होते आहे। तुकोबारायांच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी अनेक विणेकरी प्रस्थानाला एक विशेष महत्त्व आहे। याच दिंडीमध्ये तुकोबांच्या पालखीमध्ये विणेकऱ्यांकडे नारळ दिला जातो आणि प्रत्येकाची जबाबदारी इथे सांगितली जाते सोहळा प्रमुखांकडून। त्यामुळे हा जो प्रस्थान सोहळा आहे हा खूप वेगळा असतो। त्यामुळे एकूणच या प्रस्थान सोहळ्याची रंगत आणि याच वेळी वरुण राजाचं झालेलं आगमन या वेळेचा प्रस्थान सोहळा त्यामुळे खूप 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 वेगळा आपल्यासाठी करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, देहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।